तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबाराय 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 साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक सत्य सत्य भाक माझी तुम्हा सत्य सत्य भाक माझी तुम्हा साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक परोपकारासाठी सांगितले देवा परोपकारासाठी सांगितले देवा प्रासादिक मेवा ग्रहण करा प्रासादिक मेवा ग्रहण करा येणे भव व्यथा जाईल तुमची येणे भव व्यथा जाईल तुमची सख्या विठ्ठलाची आण मग सख्या विठ्ठलाची आण मग साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक साधतील येणे यह परलोक बारा अभंगातला आपला पहिला अभंग सुरू आहे त्यातला दुसरा तिसरा चौथा चरण आणि जमल्यास पाचवा जन्माचे ते मूळ पाहिले शोधून जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा दुःखासी कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करुनी जन्म येतो प्राणी पाप पुण्य करुनी जन्म येतो प्राणी नरदेहा येऊनी हानी केली नरदेहा येऊनी हानी केली रजतम सत्व आहे ज्याचे अंगी रजतम सत्व आहे ज्याचे अंगी याच गुण जगी
याच गुणे जगी वाया गेला. तम म्हणजे काय नरकचे केवळ, तम म्हणजे काय नरकचे केवळ. रजतो सबळ माया जाळ, रजतो सबळ माया जाळ. तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य. करा परमार्थ अहर्निशी, करा परमार्थ अहर्निशी. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. त्याबद्दल मागे एकदा एक प्रश्न विचारला होता, त्याची मला आठवण झाली की तुम्ही म्हणताय पुनर्जन्म ठीक आहे, आत्ताच्या जन्मामध्ये तर काही ज्याची कारणं सापडत नाही तशा गोष्टी घडतात, म्हणजे पूर्वीचा असला पाहिजे हे दिसते, पुढच्याचं माहीत नाही, मागचं दिसत नाही, चालेल, पण आहे एवढं लक्षात येते. तर असं जर असेल तर मग आमचा पहिला जन्म आला त्यावेळेला असं का झालं की ज्यामुळे आम्ही एवढे जन्म घेतले, काय 2 घेतले 50 घेतले काय त्याच्याशी काही संबंध नाही, तर ते कशाने असं झालं असं. तर त्याची आठवण झाली. पापपुण्य करूनही जन्मा येतो प्राणी. तर तो जन्माला आला त्याला पापपुण्य कारण झालं हे बरोबर आहे, पण त्याच्या आधीच्या जन्मामध्ये त्यानं काय पापपुण्य केलं, ते का केलं, म्हणजे परमेश्वर देताना असं देतो का काही की पुढे आपलं सुरूच राहावं असं, असं की त्याची काही इच्छा नाही, म्हणजे त्याची काही सिरियल नाही आहे की बुवा जास्तीत जास्त भात चालावी असं काही नाही आहे, जेवढे बघत राहतील तेवढं, तसं काही त्याला करायचं नाही आहे. फक्त मग असं का होतं म्हटलं असं आहे, ते तर देताना सगळं चांगलंच दिलं आहे. एखादा काय नापास होतो म्हणा, त्याच वर्गात राहतो, काय वायडी होतो आजच्या भाषेमध्ये, तो का होतो, त्याला काही त्यावेळेला जे परीक्षेला बसायला दिलं किंवा त्यावेळेला जो अभ्यास त्याला काय जे दिला त्यासाठी जी अनुकूलता दिली ती काही कोणी दिलेली नसते का, सगळ्यांनी दिलेली असते, पण ती त्यानं नाही वापरली तर तो होतो ना वाईट, पुढच्या वेळेला तो असाच होणार ना. मग आता ते पापपुण्य करूनही जसा जन्माला आला, जसा पुढल्या वर्गात पुन्हा त्याच वर्गात राहिला पुढच्यात न जाता, याचाच अर्थ सरळ आहे. तसंच आपलं तिथे झालं, फक्त ते तिथे का झालं त्याचं याच्यात खुलासा आहे की नरदेहा येऊन हानी केली, म्हणजे हे सगळं असं झाल्यामुळं हानी झाली. रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, याच गुणे जगी वाया गेला. सगळ्याचं संशोधन करून काढलेले हे सार आहे, हे आजचं नाही आहे. मनुष्य त्रिगुणात्मक आहे, ही मनुष्य त्रिगुणात्मक नाही, सगळी सृष्टीसुद्धा त्रिगुणात्मकच आहे. म्हणजे तिला तुम्ही जड म्हणा चेतन म्हणा काय जे म्हणायचे ते, पण जे म्हणाल, कारण तसं जड नाही हे आता लक्षात आलेलं आहे. आणि आता शास्त्र तिथेपर्यंत पोचलं म्हणजे आम्हाला ते मान्य होतं, म्हणून आता आपण म्हणू शकतो की आहेत, दगडालाही संवेदना आहेत, झाडांना आहेत, सगळं करत आता हळूहळू जी जड म्हणून सृष्टी मानली, जो जड दगड मानला तो सुद्धा तसा नाही, त्याच्यातही काहीतरी चेतन आहे. आणि ते आपल्या गतीनं, आता जडाची गती ही अत्यंत संथ आहे, त्यामुळं लाखो वर्षांनी आपल्याला त्यातले बदल दिसतात. आपल्यातले बदल दुसरी दिवशी दिसतील, 2 तासात दिसतील किंवा काय 10 वर्षांनी दिसतील, इतकं ते आपल्याला दृश्य असल्यामुळं लक्षात येतं, पण ते दिसत नाही, कारण ते बघायला तो असतो पण आम्ही नसतो, निदान त्या स्वरूपात नसतो आणि ती जाणीवही नसते, तर त्यामुळे ते दिसत नाही. नाहीतर त्यांच्यात चाललेले आपण आता हे रडिमेंटरी सगळं जे काय इतिहास वाचतात तर त्याच्यामध्ये त्या रडिमेंटरी रॉक्समध्ये ते किती बदल चालले असतात, आपल्याला कळत नाही की ह्याचे थर कसे कसे बनत जातात, ते बदलत कसे जातात. तर त्याच्यातही काहीतरी ती मुवमेंट किंवा त्याला ज्या अर्थाने इथं चेतना आहे ती त्याच्यामध्ये आहे, फक्त ती सुप्त आहे किंवा तिची गती मंद आहे, याचा अर्थ ती नाही असं होत नाही. तेव्हा कदाचित आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे, पूर्वीच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे बार्शी लाईट असेल, ठीक आहे, आपल्याकडे मिरजेला बार्शी लाईट आहे, ती रेल्वे जाते, अगदी सावकाश जाते, म्हणजे पूर्वीच्या भाषेत वेगवेगळ्या प्रकारे त्याचं वर्णन केलेलं आहे, ते आपल्याला माहिती असेल, पण त्यातलं एक वर्णन सोपं आहे आणि चांगलं आहे की
म्हणजे चांगलं आहे, म्हणजे काय केलेलं आहे ते चांगलं नाही आहे, वर्णन चांगलं आहे. तेव्हा गाडी चालू असताना मध्ये पटकन उतरून जायचं, गाडी जात राहते, पलीकडे जायचं, भुईमुगाचे वेल लावलेले असताना त्यातली काही मंडळी अशी असतात म्हणजे, तर ते जाऊन भुईमुगाचा वेल उपटून पुन्हा गाडीत येऊन तीच गाडी गाठत असत असं. तर अशी त्याच्या साधारणपणे ती जाते. मग आता ह्याच्याही जर स्लो झालं तर काय होईल, तर आपल्याला त्याला मोशन नाही, त्याला काही गती नाही असं वाटेल, तसं आपल्याला वाटतंय, पण प्रत्यक्षात तसं नाही आहे. तिकडेही ते चालू आहे, इथेही चालू आहे. आपल्याला एवढं रजतमसत्व इतकं स्पष्ट आहे, तितकं तिथे ते नाही आहे. तिथं ते काम चालू आहे, रजोगुणांचं काम सुरू आहे. तिथे सगळ्या गुणांची एवढी स्पष्टता नाही आहे. आपल्याकडे सगळ्या गुणांची स्पष्टता आहे. आपल्याकडे सात्विक विचार आपल्याला माहिती आहे, आपल्याला रजोगुणात्मक विचार माहिती आहे, तमोगुणात्मक विचार माहिती आहे, ओळखू शकतो आपण सगळे वेगळे. मग ते ओळखण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणूनच आपल्याला दगड न करता माणूस केलेला, किंवा आपण आपल्या कर्माने जे जे करून आलो त्याच्याप्रमाणे आपण इथे येऊन पोचलो. तर हे यामुळे पोचलो आहोत. तर मग आता नरदेहा येऊन हानी केली, आपण ती दुःखाची मुळं बघत होतो. त्याच्याच जन्माचे ते मूळ, मग दुःख, मग दुःखावरनं क्रमाने आपण ते आपल्याला गेल्या वेळेपर्यंत माहितीच आहे. तर तसं हे जे काय नरदेहा येऊन हानी केली, तर हानी केली म्हणजे देहाचा शेवटी नाश करून घेतला. तो होणारच. आपण नाश करतो असं सुद्धा नाही, ज्याने उत्पन्न केलं तोच नाश करतो. तर ज्या पद्धतीने मनुष्य जन्माला आला ते काही त्याने केलं नाही स्वतः त्याच्या विचाराने, तर तसं ठरवलेलं नाही, तसंच त्याचा नाशही त्याचा विचार न होता आपोआप निसर्गाकडून होतो. कारण काही असेल, निमित्त कारण काही असेल, जसं सगळं एकत्रीकरण केलं तसं सगळे पंचमहाभूत विभागून टाकतो भगवंत आणि संपतो सगळं. तर हे जसं होतं, तर हे होण्याबद्दल काही नाही आहे, कारण निसर्गाचा क्रमच आहे. ते कुठे 50 वर्षांनी होईल का 70 वर्षांनी का 92 वर्षी होईल हे सांगता येत नाही, पण हे आहे आणि या पद्धतीनं होतं आणि आपण ते पाहतो. तर हे सगळं जसं संघटन झालं तसं विघटन होतं. तर ते तसे, आणि हा क्रम आहे, तर हे होतं. पण याच्यात हानी केल्याचा संबंध काय, तर याचा मी काही वापर केला नाही, उपयोग केला नाही. समजून घ्यायला की मी ही हानी, तर हानी या अर्थाने की जन्माचे साध्य नाही झालं म्हणून हानी. आता इथे जर साध्य झालं असतं तर हानी मानली नसती, निसर्गक्रम मानला असता. सत्पुरुषांना साक्षात्कार झाले, किंवा अगदी साधे भाविक आवडते म्हटले तर त्याच्यातले सुद्धा त्या भाविकांना तेवढी जी अंतर्दशा प्राप्त व्हायला पाहिजे, किंवा जसं मनाची समाधान शांती त्यांना आहे, तर तसे ते शांततेने समाधानाने त्यांना एकदा ते सापडलेलं आहे. काय साक्षीभाव सापडला असेल तर त्यांच्या त्या प्रपंचामध्ये असे आनंदात असलेले अशी किती मंडळी आहेत की ज्यांच्या ठिकाणी ते सुखी आहेत. म्हणजे त्यांना काही फार मोठा अशा अर्थानं काही सामाजिक किंवा काय सार्वजनिक कार्य काय करायचं किंवा करत होते अशातला भाग नाही. त्यांनी त्यांचं जीवन उत्तम जगले, त्यांचं जीवन पाहून जवळच्यांच्यावर प्रकाश पडला, ते चांगलं जीवन जगू शकले, त्यांना प्रेरणा मिळाली. या गोष्टी खूप आहेत. तर अशा तऱ्हेनं असेही कित्येक जीव आहेत. गुरुदेवांनी तर वर्णन करताना म्हटलं आपल्याकडे संत महात्म्यांची सुद्धा एवढी म्हणजे अगणित आहेत की जे कधी प्रकाशात आलेच नाहीत. आज त्यांची नावही आपल्याला माहिती नाही. असं इतिहासामध्ये कित्येक ठिकाणी आहेत. कारण ज्यावेळेला एखादं नाव समोर येतं तेव्हा कळतं, अरे बापरे ह्यांनी एवढं कार्य करून ठेवलं, तेवढं केलं. कोणीतरी सांगणारा, कोणीतरी लिहिणारा, कुठलं तरी भुर्जपत्र, कुठलं तरी एखादा कागद, काहीतरी संदर्भ मिळतो आणि मग 200 वर्षापूर्वी, 500 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी असं मागं जातो मनुष्य. तर अशा तऱ्हेनं जर होत असेल तर असं सगळीकडे सुरू आहे. त्यांनी ते केलं, ते ज्यांनी केलं नाही त्यांनी हानी केली असं म्हटलं. त्यांनी ते साध्य केलं, ते काही गेले नाहीत का, देहाने ती मनुष्य राहिले आहेत का, तर देहाने नाही राहिले. आणि अशी टाळता येण्यासारखी गोष्ट असते. आपल्याकडे इथे पूर्णानंद स्वामी म्हणून जे होते, तर ते 120 वर्ष जगले. म्हणजे त्या काळात म्हणजे आत्ता ह्या आपल्या समोरच्या गोष्टी आहेत ह्या 120 वर्ष ते जगले. तर त्यांचं मृत्यूचं काय, विघटन झालं नाही का, कधी आलं नाही का प्रसंगात. ते कसं होतं, स्वामीच होते. स्वामी याचा अर्थ ज्याच्या हाती सत्ता चालते आणि ज्याची स्वतःवर सत्ता चालते, महाभूतावर सत्ता चालते ते. तर त्यावेळेला म्हणाले असे योग येतात, याचा आपल्या इथे संबंध नाही, पण समजून घ्यायला हरकत नाही की असे योग येतात. म्हणले मृत्यूचे योग येतात, पण त्या क्षणी शरीरात काहीतरी कमी पडलेलं असतं, कुठंतरी असतं, ते मी निसर्गातनं घेतो आणि ते घेतलं की ते पुन्हा त्याचे संतुलन येतं, आलं की पुन्हा जिवंत राहतो. असं म्हणलं आलो आता 120 वर्ष, आता काय मला काय आवश्यकता वाटत नाही, देह ठेवून टाकला. आता ह्यांचा देह ताब्यात आहे म्हणून त्यांनी ठेवून टाकला, आपला जाणार आहे त्यामुळे आपल्याला जास्त सावधान राहायला पाहिजे. त्याच्या ताब्यात येतं तर ठीक आहे हो, तो म्हणे ठीक आहे मी अमुक्या वर्षी अमुक करेन, म्हणजे ते नाही का अमक्या वर्षी नाम घेणार, अमक्या वर्षी एवढं करणार, ते सगळं खरं आहे. पण तुम्ही असलं तरी पुढचं नाम बेम घेणार आणि ते काय ते सगळं सेवा करणार. पण हे जे काय करणार त्याला आपल्याला ती खात्री नाही, म्हणून आपण आपली उद्याची खात्री दोन्ही आज काय करायचं ते करावं. त्याप्रमाणे आपण हे बसले आहोत की काय म्हणतात, या हानी झाली असं होऊ नये, आणि ती आपल्याला कळू शकते. कारण इतकी आपल्यासमोर उदाहरण आहे की जसं देहाचा शेवटी नाश जसा होतो, आणि तर ती नाश होणे ही काही हानी नाही आहे, तो निसर्गक्रम झाला. माझ्या जन्मात साधायचं होतं ते मला साधलं नाही, ही हानी ना. मग आता तसंही आपण विचार केला तर एक दाणा टाकतो मनुष्य शेतामध्ये, तर त्याचं कणीस घेतलं,
त्याच्या कणसामध्ये पुन्हा तसेच दाणे निर्माण होतात. तर यात बीजाचा नाश होत नाही, बीजाची हानी होत नाही. तेव्हा त्याचा तो जो उपयोग असतो तो उपयोग होतो, त्याचा विकास होतो. यात बीजाचं किंवा त्या अर्थाने हानी नाही झाली, नुकसान नाही झालं. बीज नाहीसं होणारच, ज्याच्यातून हे अंकुर आला तिथं बीज नाहीसं झालं. तर त्यावेळेला ते नाहीसं झालं, पण त्याच्यानंतर जे सगळं धाट आलं त्याच्यावर जे कणीस आलं ते आलं, त्यामध्ये अजून 100 दाणे आहेत. सत्वाचं सामर्थ्य हे आहे की ते नाहीसं होताना अजून कितीतरी चांगलं करून जातं. तुका म्हणे सत्वाचं सामर्थ्य हे जे आहे, हे सत्वाचं सामर्थ्य असं आहे की ते स्वतः नाहीसं होतंच, त्याचं कार्य ते करतंच. सत्व जेव्हा समर्थ असतं तेव्हा ते माणसाची ही हानी टाळायला आणि त्याला मुक्तता द्यायला किंवा काय उद्धार असेल तो करायला ते समर्थ आहे. फक्त ते त्या पद्धतीनं शुद्ध झालं आणि तसंच काम केलं तर. पण तरी त्याच्याकडेच ते सामर्थ्य आहे, ह्या दोनमध्ये ते नाही आहे. तमोगुणात रजोगुणात हे सामर्थ्य नाही, ते फक्त सत्वामध्ये आहे. ते किती शुद्ध कसं होईल आणि काय अभिप्रेत आहे ते समजून घेतलं तर आपल्याला हे आणखीन उपयोगी पडेल. आणि त्यावेळेला त्या जे टाकलेल्या दाण्याचा ते जे काय बीज असेल त्याचा नाश झाला, हे बरोबर आहे. पण नाश झाला तरी तो निसर्गक्रमानं जसा देहाचा नाश होतो तसा त्याचा झाला, यापेक्षा काही झालेलं नाही. झालं मूळ काय की ते नाहीसं झालं, ते नाहीसं होण्यामध्ये त्याची सार्थकता आहे. आपल्या मनामध्ये जे जगापासूनचं एक वेगळेपण आहे ते नाहीसं होण्यात आपलं सार्थक आहे. मी चमकाराचा थेंब हे बरोबर आहे, पण मिसळून जाण्यात माझं सार्थक आहे. तो मिसळून गेलो, मी एवढा होऊन गेलो, आता मी नाहीच आहे, ते मी नाही आहे. म्हणून ते महाराजांची जी प्रार्थना आहे, मी माझे विसरून जाई, ती त्यासाठीच आहे की त्यांनी एवढी प्रार्थना तळमळून का केली असेल. ऐसे करी माझे आई, मी माझे विसरून जाई. आणि खरं वेगळेपण आहे ते त्याच्यातच आहे. मी आहे, माझं काहीतरी आहे. काय मत असो तुमचं, बंगला असून गाडी काय असेल ते असेल, पण ते जे काय आहे ते माझं आणि मी सगळ्यांपासून, आपण काही वेगळे नाही सगळ्यांपासून. असं किती जगामध्ये कितीतरी ठिकाणी किती प्रमाणात आहे, तर तसंच आहे ते. आणि जे काय माझं म्हणून मी म्हणतो आहे ते मला कुठल्या क्षणी खाली ठेवायला लागेल हे सांगता येत नाही. इतकं ते अनिश्चित आहे, आपल्याला दिसतं समोर फार जेव्हापर्यंत. सगळं काय असेल माझं, घर ठेवून जावं लागतं, पैसा ठेवून जावा लागतो, अकाउंट ठेवून जावं लागतं, सगळं ठेवून जावं लागतं, पासवर्डसुद्धा ठेवून जावे लागतात. तर ते सुद्धा ठेवून जावं लागतं, काही राहत नाही हातात. मग काय राहिलं, मग माझं काही नाही आहे खरं म्हणजे. हे जेव्हा लक्षात आलं म्हणजे मी वेगळा नाही, जो आहे तो भगवंताच्या जे काही माझ्यात अस्तित्व अंश आहे तोच खरा. बाकीचं सगळं ते माझं म्हणून जे समजतो ते हात पाय हे सुद्धा माझे नव्हेत, कारण ते सुद्धा आपल्याला माहिती आहे की तो कधी जाईल, किती राहील. तेव्हा हे जिथे आपल्याला सांगता येत नाही तिथे माझं जे आहे त्याचं काय सांगावं. ते माझ्यापर्यंत मी पोचेन की ते आपल्या पाहण्यात मृत्यू असे पाहिलेले आहेत, आपणही पाहिले असतील की माणूस इथला, इथे सगळं त्याचं चाललेलं आहे, सगळं त्याचं, तो इथला राजा समजा साध्या भाषेमध्ये, किंवा काय त्याचा स्वामी इथला म्हणा, तर त्याचं सगळं घर आहे, सगळं सत्ता आहे, अमकाय तमकाय, काही हाकेला माणूस आहे, ते सगळं आहे. आणि कुठंतरी जातो, कुठं यात्रेला जातो, कुठल्या त्या ह्याच्यात उतरतो आणि त्या लॉजवर त्याच्याकडनं तिथनं ती माणसं शोधाशोध होते, तो तिथंच जातो. ही घटना घडलेलीच आहे, मी पाहिलेली आहे की दिल्लीमध्ये गेले आणि तिथे त्यांचा अंत्यकाळ झाला. आता तिथे जे गेले त्यावेळेला त्यांना हा कोण काय, त्यांनी जे काय लिहून दिलेलं आहे त्याच्यावरनं आता सगळं शोधायचं आहे. आता त्याचं जे सगळं हाताशी होतं, माणसं होती, ह्याला फोन करतो, तो माझा आहे, हा माझा आहे, तो येईल कुठल्या, ते कुठे आहेत सगळे, ते कोण आहे. त्यामुळे माझं काय आहे क्षणी, तर माझं काही नाही आहे, मी फक्त अस्तित्वात आहे आणि तो भगवंताच्या कृपेनं आहे. एवढं लक्षात आलं तर तेवढंच खरं सार आहे. तर ते लक्षात यावं म्हणून हे आहे. त्यावेळेला जे बीज नाहीसं झालं, आपला तो विषय झाला, तर बीज नाहीसं झालं, त्यातलं मी नाहीसं झाला, त्याबरोबर त्याला अंकुर फुटले आणि त्याच्यातून वर 100 दाणे आले, 1000 दाणे आले. एक बीज जातं पण 1000 दाणे देऊन जातं. हे सत्वाचं सामर्थ्य आहे, ते तुम्हाला मुक्त करतं आणि इतर बाजूला तेवढा प्रकाश टाकून जातं, तेवढी सात्विक बीज ते निर्माण करून जातं की ज्याच्यातून पुन्हा एकदा सत्वाचं सामर्थ्य पुन्हा कोणीतरी जो प्रत्यय घेणारा आहे त्याला ते मिळेल. एक तर कोणाचं तरी पोट भागेल, त्याला भूक भागेल काय त्या दाण्याने, आणि नसेल तर पुन्हा बीज म्हणून ते परत एकदा सत्वाचं सामर्थ्य दाखवून देईल. एवढं त्याच्याकडे आहे. तसं व्हावं याच्यासाठी हा बीजाचा उत्तम जर काय वापर असेल तर स्वतःचं बीजरूप जे स्वतंत्र अस्तित्व आहे ते नाहीसं करणं आणि तिथंच संपून जाणं, मग त्यातून निर्माण होणारचं भगवंत पाहिजे. ते सुद्धा त्याचं नव्हे. बीज असं नाही म्हणत की मी हे जे काय दाणं आहे हे माझ्यामुळे त्याच्यामुळे वगैरे काय नाही, ते कधीच नाहीसं झालेलं आहे. ते जसं भौतिकदृष्ट्या सुद्धा नाहीसं होतं तसं आपण मनाने नाहीसं व्हावं, हा त्यातला मूळ पण आहे. ते मनाने माझं काय नाही, हे जे काय झालेलं आहे बरोबर आहे, तशी सौगंधाची सत्ता होती म्हणून ते झालं. तसं ते संपावं तर ते जसं जीवाचं बीजाचं स्वतंत्र अस्तित्व आहे तसं जीवरूप आपल्याला जे स्वतंत्र अस्तित्व आहे असं आपल्याला वाटतं, तर ते नाहीसं व्हावं हे सत्वाचं सामर्थ्य आहे आणि ते करू शकतं. फक्त आपण आता शेवटी असं आहे, आपण त्याला
तशी संधी देणार का, हा विचार करणार का, आणि त्याच्यातलं जे काय हे त्रिगुणांच्याबद्दल सांगितले त्याचे योग्य उपयोग करून घेणार का, ह्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. पहिला अभंग सगळा त्याच्यावर आहे अभंग हा. तर ते जाताना एक लक्षात ठेवा की जे म्हणून म्हणजे आपणही पंचमहाभूताचे आहोत, पण बाहेरसुद्धा जे म्हणून काय जमीन मिळाली, त्यानंतर काय पाणी मिळालं, समजा नंतर ऊन मिळालं, हे जे काय वारा मिळाला, हे जे सगळं मिळालं त्याचं उत्तमात उत्तम चीज हे आहे की त्यांनी नाहीसं व्हावं आणि हजार दाणे द्यावे. हे त्याचं उत्तमात उत्तम चीज नाही का? तसं आपल्याला असं वाटतं का क्षणभर की माझ्या जेण्याचं चीज काय, माझ्याशी जेण्याची चीज म्हणजे माझी बिल्डिंग बघायची का, माझे अकाउंट्स बघायचे का, माझे पैसा बघायचा का, माणसं गोळा केली ती बघायची, त्यातलं काही बघण्यासारखं नाही. मी ह्या सगळ्याचं उत्तमात उत्तम चीज जे त्या दाण्याने केलं ते मी केलं का, ते सत्वात आहे. सत्वाचं सामर्थ्य आहे. आपण जर अंमलात आणणार असू तर ते आपल्यासाठीच आहे. आणि हे जे सगळं काय वारा पाणी अमकं तमकं सगळं जे लागलं, त्या ज्या देणग्या आहेत त्या कोणाच्या ह्याच्या आहेत तसा विचार केला तर जसं मला स्वतःला अस्तित्वसुद्धा कोणाच्या तरी मुळे आहे, भगवंताच्या मुळे आहे सारांशाने, तसंच ह्या सगळ्यासुद्धा भगवंतामुळेच अस्तित्व आहे. वारा पडला तर सोडण्याचं सामर्थ्य आपल्याकडे नाही, पाणी आलं नाही तर आणण्याचं सामर्थ्य आपल्याकडे नाही. म्हणजे ती देणगी आहे ना. मग ह्या सगळ्या देणग्यांचं मी काय केलं, तर त्यांची अशी अपेक्षा नाही की तुम्ही पाणी तिकडे द्या, पाणी काय वर चढवण्याची गरज नाही, पाणी आकाशातून येत आहे त्याची त्यांची व्यवस्था आहे, आपल्याला ती देणगी आहे. मी काय केलं, त्याचा वापर जो हवा होता तो केला का, तर तो वापरताना एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही बीजाचं अंकुर येऊन तुम्ही नाहीसं व्हा, त्याच्यासाठी हे सगळं केलेलं आहे. माझा वापर आहे तो हे सगळं ओळखून मी नाहीसं होण्यासाठी आहे. मी नाहीसं झालो, आपलं काम झालेलं आहे. ज्याच्याकडे मी नाही त्याच्या आनंदाला तोटा नाही. तुम्ही बघा, ज्याच्याकडे मी आहे त्याला अहंकाराचं दुःख आहे, अपेक्षांचे टॅग आहे, सगळे त्रागा आहे, त्रास आहे, हे सगळं आहे. पण हे जे मी आहे आणि माझं काहीतरी आहे आणि ते माझ्यावर आहे असं काहीतरी वाटत असलं तर त्रास आहे. आपल्यावर काही नाही, आपण सुद्धा आपल्यावर अवलंबून नाही. खरं सांगायचं तर काही मी सुद्धा स्वतःवर अवलंबून राहू शकत नाही. मग असलो तर असलो असं आहे. तर ते एक सत्पुरुष होते, त्याने का म्हणायचे, काय विचारायचं असलं तर आताच विचारून घ्या, संध्याकाळची माझी काही खात्री नाही. जे म्हटलं तर बरोबर आहे म्हटलं तर तसंही ते पुढे काही वर्ष होते पण ते म्हणायचे. पण त्यामुळे जागे व्हायचे लोक, त्यांना जागा करण्याचा उद्देश होता. आणि त्यांनाही स्वतःला त्यांच्या लोकांच्या बाबतीत ते जागं करायचंच होतं. आणि त्यासाठी असं म्हणत. आणि एक दिवशी ती घडलंच शेवटी की त्या दिवशी संध्याकाळी ते नव्हते. आता तुम्ही कोणाला विचारा, आता तुम्ही ठरवा, भगवंताला विचारा, निर्गुणाला विचारा, काय समाजाला विचारा, फोटोला तुमचा प्रश्न, आणि कोणी मिळाल ते विचारा, त्याबद्दल नाही. पण मी जे म्हणलं होतं ते खरं ठरलं. तर त्या दिवशी ते स्वतः खरं ठरलं तेव्हा. आणि खरं सांगायचं ना, या सगळ्या देणग्यांचं जे चीज अभिप्रेत आहे त्यांना, ते हे सगळे त्रिगुण समजून ओळखून वापरून मुक्त होणं हे आहे. हे त्यांना अभिप्रेत आहे. प्रत्येकाची गरज आहे त्यातल्या, ती घटनाच आहे. जशी स्वतःची आहे तशीच ती बाहेर आपल्याला समाजात सुद्धा त्रिगुण दिसतीलच. असा समाजाने झाला ज्या वेळेला तमोगुण नव्हता. बघा तुम्ही कधी की त्या काळातसुद्धा, आता प्रमाण कमी जास्त असेल ठीक आहे, काळा रंग किती आहे हा प्रमाण कमी जास्त असेल, तमोगुणाचा समजा काय आळस आहे, अमुक आहे तमुक आहे, त्याचे काही गुण आहेत, तर ते अकृतज्ञता आहे, काय असेल ते जे आहे ते सगळं तमोगुणात आहे. पण ते तमोगुणही आहे त्याच्याबरोबर. हे ज्या अर्थी आकाराला आले त्या अर्थी हे त्याच्यात असणार, समाजातही ते असणार. हे सगळ्याचा विचार करून काढलेलं हे सार आहे की अरे ह्या तीनमध्ये हे बसतं. इथे जीवन जे आहे त्याला रोजची गती नाही आहे का आपल्याकडे. आज जे चालू आहे, आता आपण बसलो, 1 तास झाला, काय अर्धा तास झाला, अजून तास पुढे जाईल, 2 तास जातील, 8:30 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, आपण काय ह्यातलं घड्याळ थांबवणार का? नाही. रजोगुणाची जी गती आहे ती संबंध निसर्गाला गती आहे, तशीच ती समाजाला सुद्धा गती आहे. कालचा समाज आज नाही, आजचा समाज उद्या राहणार नाही आहे, हे नक्की लक्षात ठेवा. तो बदलतच राहणार. तो पूर्वी होता तसा आता 100 वर्षापूर्वी होतं ते आज नाही. महाराजांच्या काळात जी परिस्थिती ती आज नाही, तात्यासाहेबांच्या काळात होती ती आज नाही, ही सगळी संत मंडळी होती ती आज परिस्थिती ती नाही. पण ह्यातही त्यावेळेलाही महाराज होते, त्यावेळेला स्वामी होते, टेमे स्वामी होते, ही सगळी मंडळी, हे 13-14 हे आपण आता गजानन महाराज म्हटलं, ही सगळी मंडळी त्या काळात होतीच की. हे सगळे त्याच्याचबरोबर, म्हणजे सत्वही त्याच्याचबरोबर असतं. हे काही त्यावेळेला काही तमोगुण नव्हता का, काय नव्हतं, त्यांना काय त्रास झाले, आपण सगळे हे त्यांची चरित्र वाचतो आहोत तर आपल्यासमोर आहे. त्याअर्थी तमोगुणाचा त्रास आहेच, रजोगुणाची खेच आहेच, गतीनं सतत जीवन पुढे सरकतच आहे, ते आहेत. म्हणून त्यांनी काही आयुष्य थांबवलं नाही. मगाशी जसं म्हटलं, पूर्णानंदांना 21 वर्ष, 120 वर्ष झाली तरी 120 हे आहे शेवटी. 50ला थांबून धरलेलं नाही, 50 ते 60 होईपर्यंत 50च राहिलं असं नाही. जसं जग चाललं तशी गतीनं ते चालणारच. त्यातला रजोगुण हा गतीचा लक्षण आहे, तर तो तसा चालणारच. त्यांनी गती असताना काय केलं हा महत्त्वाचा प्रश्न आहे की त्याच्या अंगी गती आहे रजोगुणाची, तर त्या गतीचा त्यांनी काय वापर केला. आपल्या संबंध आहे तो त्याच्याशी आहे. आणि तो स्वाभाविक जर केला, जसं मी आत्ता मुद्दाम दाण्याचं म्हटलं आपल्याला, जसा स्वाभाविक आहे, दाणा पेरला आणि तो हे ऊन पाऊस पाणी काय ते घेऊन उगून आला, हे जे आपण आता आणि समोर बघतो आपण हे शेतामध्ये इथे, तर हे उगून आला,
हे त्या अर्थी तो नाहीसा झाला. आज जे पेरलं होतं ते नाहीसा झालं. शेंगदाणा असू दे नेसर आणि काय जोंधळा असू दे काय असू दे, तो दाणा नाहीसा झाला त्यावेळेला हेच पुढचं जन्माला आलं. जसं आपल्याला त्यातून नाहीसं होण्याचा कार्यक्रम आहे आणि तो खरं नैसर्गिक आहे हे सांगण्यासाठी मुद्दाम मी आपल्यासमोर हे दाण्याचं ठेवलं. आहे ते नैसर्गिकच आहे ना, त्यात काय चुकीचं आहे. पण झालं आहे काय, अडचण कुठे आहे. आता हे जर मला कळलं आहे तर मी आपलं आयुष्य तपासून बघावं, मागे जावं, आजूबाजूला बघावं, काही कुठे बघाल तिथे आपल्याला नैसर्गिकतेची आवड नाही. अडचण तिथे आहे, थोडीशी ती अडचण एकदा जाणून घेतली आणि पुढे गेलं की झालं. त्यामुळं मग अनैसर्गिकतेच्या चुकीच्या दिशा त्याला लागतात जगण्याला. सगळ्या दाणा म्हणजे जगणं आहे, जो जिवंत आहे, पण त्याला अनैसर्गिकतेच्या दिशा लागतात. त्या लावल्या जातात, आपल्याला त्या लक्षात येत असतील नसतील, पण आपण फसतो ही गोष्ट काय, त्या अनैसर्गिकतेला आपण जातो. आता शरीराचं पोषण करणं हे अन्नाचं काम आहे. गेलेल्या आपण त्रिगुणांच्या मिश्रणाचा विषय बघितला, तर त्याच्यातला आता अन्नाचा विषय आहे. समजा शरीराचं पोषण करणं त्याचं काम आहे की नाही. आपण काय भाकरी खावा, पोळी खावा, काय भात खावा, काय तुम्हाला जे खायचं आहे ते खावा, ते खाल्ल्यानंतर त्याचं काहीतरी शरीराला पोषण म्हणून देणं हे त्या अन्नाचं कामच आहे. आणि ते त्याच्याकडून घेणं हे सगळ्या शरीराची यंत्रणा आहे. ती आपलं काम करते खरं म्हणजे, तर ती करते. पण असं जर स्वाभाविक ते अन्न आहे आणि ते आपण खावं अशी जर शिफारस केली तर कोण आचरेल आणि कोण ऐकून घेईल. तो नाही करणार. जो असं आचरायला जाईल, साधा आहे, सरळ आहे, अन्न आहे, खावा, त्याच्यावर पोषण करून घ्या आणि आपला विकास करून घ्या आणि त्या गतीच्या साह्याने आपल्याला जे साध्य करायचं आहे सत्वाचं ते साध्य करावं असं म्हटलं तर कोणी ते ऐकत नाही, तो गावंढळ ठरेल. आता फळ आहे साधं, नैसर्गिक आहे ना, अगदी उदाहरण म्हणून घेतं ते एक फळ आहे, नैसर्गिक आहे. काय कसलं कुठलंही समजा, काय सफरचंद समजा, काही समजा, एक फळ आहे, खाद्य आहे ना, ते नैसर्गिक आहे ना. आपल्याकडे समजा म्हणजे असतील दात तर दाताने चावून खावं, काय प्रश्न नाही, म्हणजे दाताने म्हणण्यापेक्षा तोडून खावं, काय असेल ते, हे शक्य आहे. पण नसतीलही, कारण आजच्या काळात कुठल्या वर्षी दात जातील हे काही सांगतात नाही. जसं 40 कुठल्या अलीकडे काय दशीला वगैरे काय लागते काय कोण, तर 10वी आहे, 16 वर्षाचा आहे, 10 वर्षाचा आहे, काय त्याच्याशी संबंध राहिले नाही. तसं हे यांचं दातांशी असं काही संबंध राहिलेला नाही. पण त्यामुळं ते असलं तर दाताने खावं, कारण निसर्गाने ती व्यवस्था ठेवलेली आहे. तसं सफरचंद काय एक फळ आहे ते तू खातो तर ते दाताने खावं, नसेल तर कापून खावं. संपलं की निसर्गाचं काम, आपल्याकडे दात शिल्लक नाही, ठीक आहे. आपल्याला फळ तर नैसर्गिक आहे, पोषण करतच आहे, खायचं आहे आपल्याला, पण ते खावं. पण ठीक आहे, कापून खावं, आपल्याला ते नाही जमलं, तुकडे करून खाल्ले ठीक, पण तुकडे करत नाही. तो नुसता चिरून थांबणार नाही, तो त्याला वाफलेल, काय करील त्याचं सांगतात नाही. वाफलेल, त्याच्यात दूध घालील, आता तेवढ्यावर ते भागणार नाही, कारण नुसतं दूध काय फारशी चवेल. साखर घाल, त्यात दाट दही घाल, मग थोडी साय काढून घाल, काय काय करेल. साय घालील, ते समुद्र नुसत्या सफरचंदावर थांबणार नाही, त्याच्यात केळी घालील, संत्र मिळालं संत्र घाल, मोसंब घाल, सगळं ते. अरे ते पोषण करतं आहे फळ, असं का करतात. आपण मिश्रणाने अनैसर्गिक का बनवतात, ते फळं ते ते खाऊ देत ना. ते आता फळ साधंसुद्धा आता नैसर्गिक मिळणं अवघड झालं बरं का, ते पण तितकंच आहे, ते फार कठीण आहे. आता म्हणजे त्याचे संशोधन करायला जाऊन आपल्याला फळ खायचं सुद्धा धाडस होणार नाही अशी परिस्थिती आहे. तरीसुद्धा आपण असं गृहीत धरू, असेल अजूनही काही त्यात अंश असेल, मग निदान जो काय अंश राहिला तो थेट सरळ नको. त्याआधी तर फळं घालायचं, साखर घालायची, मीठ घालायचं, दही घालायचं, ते दह्याने समाधान होत नाही, वर साय घालायची म्हणजे ते आणखीन चढत जातं ना. ते मग द्राक्ष चढत म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतो, तर ते द्राक्ष, मग त्यात द्राक्ष घाला म्हणून, तर कशाला त्याच्यात द्राक्ष, एवढं त्याचं सफरचंद, एवढी केळी, एवढं हे सगळं त्यात द्राक्ष. मग आता त्याला सुगंध, आता फळाला तर सफरचंदाला काय सुगंध येणार, मग त्यात वेलदोडे घाल, किंवा ते कुटून घाल, नोडून घाल, काय करायचं ते आखे घाल, काय करायचं ते करायचं. मग होतं काय, हे सगळं छान आहे. छान आहे म्हणजे काही काय छान नाही आहे, पण तरीसुद्धा छान आहे समजू आपण, कारण इतकं सगळं केल्यानंतर आता छान म्हणलं पाहिजे, तर ते छान आहे. तर ते जे काय छान आहे, मग ते छान खाल्ल्यानंतर नैसर्गिक आणि अनैसर्गिक मधला फरक नंतर कळायला लागतो. वास्तविक आता फळ मिळालं, माणसाला पोषण झालं, गेला कामाला, उद्योगाला लागला, त्याला 2-4 तास काय भूक लागणार नाही, असं म्हणजे एक सफरचंदाची गोष्ट आहे सारी, तरीसुद्धा एवढं होऊ शकतं. 2 तास 3 तास त्याला काय लागत नाही. पण हे झालं की तो कामाला जाळतच नाही, त्याला सुस्तीच येते तिथं. आणि ह्याच्यात एवढं केलेलं आहे की सफरचंद एक खाल्लं तर दुसरं खायला तर 1.5 खाईल, ह्याच्यापेक्षा त्याला जात नाही. पण हे मात्र तो 1 वाटी झाले तर म्हणतो आहे ना, भरपूर आहे, भरपूर खावा. तो सुस्ती येते त्याला, नंतर मग पोटात दुखायला लागतं, कारण डाळिंबाचे दाणे जर असतील तर शक्य ते पण घातलेले असतील. मग आता काय करावं मला सांगा, आपल्या त्रिगुणांचं ही गडबड आहे सगळी.
तर तिथे आपल्या जर लक्षात आलं की मग ही सुस्ती आली, मग कुठेतरी मग पोटात दुखायला मग अपचन झालं. आता एवढं सगळं एकत्रित करतं. आयुर्वेद तर म्हणाले विरुद्धच आणणे सगळं, म्हणजे त्याच्या दृष्टीने त्यात काही तथ्यच नाही. पण तरीसुद्धा सगळे चांगले पदार्थ एकत्र केले म्हणजे उत्तम आदर्श पदार्थ होत नाही. सगळे आदर्श पदार्थ व्यवस्थितपणे वेगवेगळे घ्यावे लागतात, तर ते आदर्श आणि उपयोगी ठरतात. आपल्याला ते नाहीच होत, काहीतरी त्याचं करावंसं वाटतं. आणि कशाला काय मग आता हे जर साधं फळांचं होत असेल आणि त्या दुधाचं सायचं होत असेल तर सामिष निरामिषाचं काय होत असेल मला सांगा. काय त्यातनं पोषण त्याला मिळणार? अहो त्याला सुस्ती आली, ती पचवायला त्याला येणं झाले, तिला कामावर नको म्हणतो जायला, तो बाहेर काय जायला नको म्हणतो. हे सगळं जर अशी अवस्था त्याची आली असेल तर बाकीच्या अन्नांचं काय होईल? मग पापपुण्य निर्माण होतं ते असं आहे. आता हे जे निसर्गाविरुद्ध मी केलं त्याला पाप म्हणायचं. पाप होण्याचा विषय आपण नंतर बघू. तर ते जे निसर्गाविरुद्ध केलं त्याला पाप म्हणायचं. मग ते उलटतं, मग ते अपचन होतं, तर त्रास होईल, दुखायला लागेल, सुस्ती येईल. अन्न खरं म्हणजे मला कामाला स्फूर्ती दिली पाहिजे. पोषण आहे ना ते, स्फूर्ती दिली पाहिजे आणि मी कामाला गेलो पाहिजे. आता स्फूर्ती म्हणजे श्रीखंड नव्हे बरं का, त्यातलं बोलत नाही मी, नाही तर ते म्हणतील हो ते पण छान असतं, म्हणजे ते डबात लागतो सगळं, तर ते असू द्या. पण मग त्यानंच पुढं त्रास निर्माण होतो ना. मग ते पापपुण्य काय ते आपल्याला एवढ्यावर सुद्धा कळेल. मी पुढचं नंतर मग केव्हा तरी आपण बोलू त्याच्यावर. तर घडतं कशामुळं? तर हे अंगात जे त्रिगुण आहेत ते हा मिश्रण करायला होतं. ते म्हणतात असं कशाला खातोच, खाऊ देत ना. तशी सवय जर लागली तर एक संत्र खाल्लं तर एक संत्र पुरेसं आहे, एक मोसंबी त्याला पुरेसं आहे. खरं सांगायचं तर त्याचीच गरज आहे. एक त्याला सफरचंद पुरेसं आहे. सगळे एकत्र गेले की घोटाळा झालेला आहे, कारण तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध काम केलेलं आहे. ह्या झाडाचं फळ, त्या झाडाचं फळ, त्या झाडाचं फळ, असं कसं होईल? मग ते त्रास होतो आणि तेच त्यातूनच ही हानी होते. आणि ती जी गोष्ट खरं सांगायचं तर ती गोष्ट सात्विक आहे. कुठलंही फळ घ्यायचं काय मोसंबी काय फरक पडत नाही, ते सात्विक आहे. त्याची पोषण करण्याची एक पद्धत आहे, त्याला काही घटक आहेत, ते निसर्गाने दिलेले आहेत, ते आपल्याला गरजेचे आहेत. मग ते आपण सरळ घ्यावे. आणि म्हणजे तेच साध्या भाषेत सांगितलं ते सद्गुणी फळ आहे. सद्गुणी फळ आहे, ते पोटात जाते तर आपल्याला ते पोषण देतं, काय असेल ते अन्नरस देतं, हे सगळं देतं आहे. पण ते असा घोटाळा केला की त्याचा दुर्गुण होतो. सद्गुणाचा दुर्गुण व्हायला हे जे आपलं जे काय काम आहे केलेलं आणि त्याच्यामागे जे त्रिगुण आहेत त्यामुळे हे होतं. तेव्हा प्रपंच आहे बरोबर आहे, हे करायला पाहिजे, हेही खरं आहे. पण त्रिगुणांना काय त्यांना काय त्या त्रिगुण कशाला दिले असतील? काहीतरी त्याचं काम आहे ना. प्रत्येक त्रिगुणाला, त्या प्रत्येक गुणाला स्थान आहे आणि ते स्थान ओळखून तो वापरला की आपण असं म्हणाल की तमोगुणाला काय, तमोगुणाला पण स्थान आहे. कारण तमोगुणाचं एक लक्षण सर्वात मोठं आहे की जो माणसाला जी झोप येते, ती झोप हे तमोगुणाचं लक्षण आहे. आपल्याकडे हा काही नवीन विषय नाही, तर झोप हे तमोगुणाचं लक्षण आहे. एखाद्याला जास्त झोप असते म्हणजे तमोगुणाचं प्रमाण जरा जास्त असतं. आता एखाद्यानं कष्ट खूप केले असतील आणि त्याला जर तसं झालं असेल तर तो तात्पुरता विषय असेल किंवा तसे पडत असतील तर. पण एरवीच्या काळात माणसाला तमोगुणाची म्हणजे ह्या झोपेची गरज आहे. म्हणजे झोपेची बघा तुम्ही, त्याला जर तसाच जर बिनझोपेचा ठेवला तर सकाळला माणसाची अवस्था कशी होते बघा. एक रात्रीचं जागरण फक्त असं जर त्याचं जर 4 दिवस झालं तर त्याची अवस्था काय होईल आपण विचारत का? जी जीवनपद्धत चुकली आहे, जी त्रिगुणांतलं जे काही त्याचं महत्त्व आहे किंवा त्याला जे स्थान आहे ते न ओळखता जी घातली जाते तिचं काय आहे हे आपण ओळखावं. आता ह्याच्यातलं सकाळी उठल्यावर जर समजा एक चांगली गाढ झोप झाली, त्याच्यानंतर सकाळी आपल्याला काय वाटेल? एकदम प्रसन्न वाटतं. बघा तुम्ही, ज्या दिवशी झोप छान असते आणि हे अन्नात सांगितलं तसं सरळ असतं, सद्गुणी अन्न असतं, त्यावेळेला सकाळी माणसाला त्रास नाही, त्याला झोप उत्तम आणि तो अत्यंत ताजातवाना असतो. आता काय कर्म करायचं? रजोगुण सुरू झाला. आता दिवसभर रजोगुणाचं काम आहे रात्रीपर्यंत. ते रजोगुणाच्या कामाला त्याला कोणी पुष्टी दिली? तर झोपेच्या तमोगुणाने पुष्टी दिली. तो नको आहे असं नाही आहे, तो गरज आहे त्या झोपेच्या तमोगुणात. पण आता खाणंच असं झालं आहे, तो पोटला जर तळमळत असेल तर कुठला तमोगुणसुद्धा तुमच्या हातात नाही. आपल्याला ज्या तमोगुणाची खरं सांगायचं तर गरज आहे, पण ती सुद्धा मनुष्य ती सरळ ठेवत नाही, तर मग त्याचं कसं तो सत्वगुणापर्यंत कसं जाणार? आता हे जर असलं तर तुम्ही बघा, ज्या वेळेला झोप पूर्ण आहे तेव्हा तोच तमोगुण माणसाला एक शारीरिक विश्रांतीची बिंदूला किंवा ह्याची जी गरज आहे ती सगळी पूर्ण झालेली असते. त्यावेळेला मनुष्य उठल्यावर म्हणतो आज प्रसन्न वाटते. म्हणजे प्रसन्न कोणाला वाटते? शरीर आहेच तंदुरुस्त, पण चित्ताला प्रसन्न वाटतं. ज्या वेळेला झोप उत्तम असते, आपण म्हणतो ना साऊंड स्लीप, तर ती जी आहे त्याच्यातली जी उत्तम झोप आहे ती जर झालेली असेल तर मनुष्य एकदम प्रसन्न असतं. आता प्रसन्न आहे याचा अर्थ प्रसन्नता हे सत्वाचं लक्षण आहे. त्या सत्वाच्या लक्षणाला तुम्हाला मदत कोणी केली? तर तमोगुणाने केली. तेव्हा ह्यात प्रत्येक गुणाचं दुसऱ्या गुणाशी संबंध आहे आणि त्याची सगळ्याची गरज आहे आपल्याला. समजा तमोगुणाने झोप येते, ती जर एखाद्या, आता आपण बघितलं असेल निद्रानाशाचा विकार असतो,
तर निद्रानाशाचा विकार झाला तर माणसाला तो विकार आहे, कारण ती त्रिगुणातली गडबड झाली. त्यातला तमोगुणातला जो झोपेचा गुण होता किंवा तो जो तमोगुण होता तो कमी पडला, त्यामुळे त्याला झोप नाही लागत. आता झोप नाही. आता ह्याच्यात मला सांगा की खरोखरच शारीरिकदृष्ट्या स्वास्थ्याचे सगळे नियम किंवा हे जे सांगितले गुण किंवा नैसर्गिकता ही सांभाळून राहिलं तर त्याला काही ते होणार नाही, त्याला निद्रानाश नाही होणार. पण त्याच्या कुठल्या तरी विभागात कुठेतरी अनैसर्गिकता असेल तर मात्र ती त्यातला तमोगुणसुद्धा हलवेल, आणि तो हलवला की त्याला झोप नाही लागणार. मग झोप नाही लागला आणि निद्रानाश झाला की मनुष्य विचार करत बसलेला असतो. किती माणसांच्या डोक्यावर किती प्रकारच्या काळज्या चिंता सगळ्या त्या रात्री उभ्या राहतात. दिवसा आठवण होत नाही कामाच्या नादात, पण रात्रीच्या वेळेला ते सगळं उभं राहतं आणि मग फॅनकडे बघत मनुष्य रात्र कंठत असतो. मग आता ह्याचा चांगला वापर करणारे लोक पण आहेत, नाही असं नाही, पण तरीसुद्धा ते त्याच्यावरचा उपाय झाला. पण मूळ आजार काय आहे, तर मूळ आजार माझ्या त्रिगुणात काहीतरी बिघाड झाला, तर त्यामुळे झालं. मग आता हे केलं कोणी, तर आपणच केलं, काहीतरी जीवनशैलीचा प्रकार असेल. मग आपल्याला जो बदलता येतो आहे, कारण ह्यातला प्रत्येक गुण दुसऱ्याला सपोर्ट करणार आहे. आता मला सांगा, हा जो सत्वगुण आहे, रजोगुणाचा तर प्रश्नच नाही. रजोगुण आपल्याला मदत करतो आहे दिवसभर काम सगळं करून. हा सगळा प्रपंच काय समाजाचा काय सृष्टीचा जो संबंध असेल तो सगळा पुरावा करायला रजोगुणच उपयोगी पडेल. झाडाच्या मुळात जाऊन पाणी घालायचं आहे किंवा काय निगराणी करायची आहे किंवा काय निसर्गाचं सेवा करायची आहे, तर ही सगळी काय त्या प्राण्यांपासून याच्यापासून सगळ्यांची सेवा आहे, तर ती सगळी करायला रजोगुण नको का त्याच्याकडे. आता आपल्याकडे गाई हंबरली तर इथून गाईचं करणारा मनुष्य पटकन तिकडे जातो. ते जातात का जातात, तर तिथे आत्ता ती नाही पाणी भरू शकणार, ती नाही बादली आणू शकणार, ती नाही नळावर जाऊ शकणार, तिला नेऊन ते पाण्याची गरज आहे. हे सत्वाचं काम आहे. सत्वाला दुसऱ्याची दुःख कळतात आणि ती पुरी करायला रजोगुण लागतो. मला बसल्या जागी हंबरलेलं ऐकू येतं आणि ते कशासाठी आहे हे ऐकू येतं ना, मग ते माणूस लगेच उठतो की अरे ते ताण्याची वेळ झाली, आपल्याला गेली पाहिजे. तर हे जे आहे ह्या वेळेला सत्व जर तुमच्याकडे प्रभावी असेल तर हंबरलं तर काय झालं, त्याला ते म्हणणं हंबरतं असं नाही. आपल्याला कळलं पाहिजे हंबरणं कशाचं आहे. आपण ओरडलं आणि दुसऱ्याने म्हटलं म्हणणं ओरडतातच तर साधा विचार करून बघा, म्हणजे कळेल त्यांना सवयच आहे. आता तशी काही ना सवय असेल, मी अमान्य करत नाही, पण तरीसुद्धा ते हाका मारतात तेव्हा उगाच हाका मारणार नाही. ते हाक मारतात तेव्हा ती हाक असते, ते हंबरणं नाही, ती हाक असते. त्यावेळेला त्याला पाणी हवं असेल तर त्याची दारीची वेळ झाली असेल, त्यावेळेला त्याला काय त्याचं बसव सोडायची वेळ झाली, जी वेळ झाली की ते तेवढ्यासाठी जाग मारणं एरवी ते शांतपणे. त्यांचं जीवन खूप नैसर्गिक आहे. प्राण्यांचं जीवन अत्यंत नैसर्गिक आहे. तेव्हा हे आपण हे भानगडी त्यातलं ते काय करत नाही. एक कडबा म्हणजे थेट कडबा खाता येतं बघा. ह्यात थोडं तिखट मीठ ते बाकी कडबा म्हणजे आपलं खाद्य काय आहे ते नैसर्गिक, ते खाईल. तुम्ही त्याला ते कवाळं आणून टाकलं, इतर काय आणून टाकलं, हिरवा चारा टाकला, हिरवा चारा थेट खात राहील. थोडं हिरव्यातलं घेऊ, थोडं याच्यातलं घेऊ, थोडं त्याला असं करत नाही. आणि जे करतात ती तशा अर्थाने म्हणजे तिथं पण त्रिगुणात बिघाड असला पाहिजे जर असं काही करत असले तर. नसेल तर थेट खातील आणि सर्वसाधारणपणे ते तसे खातातच. आपण गाईने टाकलं असेल, बघितलं असेल की काय नाही, तेवढं ते बरोबर खात राहतात आणि त्यामुळेच त्यांची एवढी पुष्टी चांगली असते आणि त्यांच्या ठिकाणी बाकीचं पण सगळी यंत्रणा उत्तम राहते. तर त्याचं कारण हे आहे. मग आता हे सगळे, आता हा जो रजोगुण आहे, आता आपण म्हटलं सत्वाच्या गुणाने मला हे कळलं की अरे याची तहाण्याची वेळ झाली म्हणून त्यांनी हाक मारली. मग आता त्यावेळेला तो जाणार, पाणी देणार. आता हे सगळं हालचाल कोण करणार, म्हणजे सत्वालासुद्धा रजोगुणाची गरज आहे. तर रजोगुण सत्वगुणाने हे कळलं. सत्वगुण जर नसता तर आपल्याला ती हाक पण ऐकू येणार नाही. इथे मोर येतात, त्यांचं नाचणं असतं, ते त्यांचा आनंद असतो, तो सगळा आपल्यालासुद्धा कळतो ना. मग तसं आपल्याला चित्ताला प्रसन्नता देणाऱ्यासुद्धा गोष्टी निसर्गामध्ये त्यांनी मांडून ठेवलेल्या आहे. अगदी वैराण माळावर गेलात तरीसुद्धा तिथं त्याचं असतंच काहीतरी गणित, त्याचंही गणित आहे. तर ते गणित फक्त आपल्याला त्याच्याशी ते सांगतो ना तसं ट्युनिंग नसतं, त्यामुळे ते कळत नाही. तर हे सत्व हे सर्वात अत्यंत सूक्ष्म गोष्ट आहे की कसल्याही सूक्ष्म गोष्टीची ती ट्युनिंग करू शकते. रजोगुणाला काय आहे, धावपळ असते रजोगुणाची, त्यामुळे त्याला पाणी द्यायला जाईल, ते करेल, ते त्यावेळेला धावपळ होईल ती सगळी. पण त्याच्याकडे सत्वाचं काम जर असेल तर त्याला आणखीनसुद्धा काहीतरी एखाद्याची कोणाची तरी हाक येईल, तर म्हणे आता पाणी देऊन येतो, मग ह्यांचं काय ते बघूया, असं होईल. पण हे रजोगुणाचं नुसतं काम चालू असेल तर ते नाही होणार, ती एकतर्फी पळापळ होत राहील. तर तसं नाही. त्यावेळेला दुसरं भान पण सत्वगुण देऊ शकतो तुम्हाला, कारण तो सूक्ष्म आहे. तो ज्या वेळेला हे दाखवतो त्याच वेळेला बाहेरचं मोराचं ओरडणंही ऐकू येतं, त्याच वेळेला तिकडची हाकही ऐकू येते. एखाद्या कामाची, एखाद्या म्हाताऱ्या माणसाची, एखाद्या कोणाची गरजू ह्याची व्यक्तीची काहीतरी झालं आहे कोणाला तरी, अशी हे सगळं बरोबर ऐकू जातं, कारण ते सत्वाचं सामर्थ्य आहे. ती ह्यातल्या कुठल्याही सूक्ष्मतेशी ते तादात्म्य पाहू शकतं. तर त्याला ते कळतं की कोणाला दुःख होते, कोणाला त्रास होतो, कोणाचं काय झालं आहे, हे सगळं लगेच कळतं. हे सत्वाचं सामर्थ्य आहे. रजोगुण त्याचं काम करतो पुढचं सगळं. तेव्हा ते एकमेकांना पूरक आहेत. सत्वाला कळलं तरी सत्वाच्या हातात करणं नाही आहे फारसं. सत्वाच्या हातात तुम्हाला पुढे नेणं आहे, पण मुळात ते न्यायला, ते कळायला लागेल, ते कळायचं काम त्याच्याकडे आहे.
तेव्हा सत्वाचा गुण हा ज्ञान हा सत्वाचा गुण आहे, ते लगेच समजून येतं तुम्हाला. तर सत्वामध्ये ज्ञानाचा गुण असल्यामुळं ते तुम्हाला ज्ञान करून देतं पटकन. आणि सत्वाचंच सामर्थ्य काय आहे आणि पुढे गेलात तर रजोगुण आणि ह्यांचं कमी काय आहे हे आपल्यासमोर येईल. की रजोगुण किती झाला तर धावपळ करेल, पण त्याला ही मूळ हाकही ऐकू येत नाही आणि त्याच्याशी तादात्म्य होता येत नाही. एक वेळ समजा एखादी वस्तू नाही आहे, समजा त्या काय जनावरांनी काय गायीने समजा हा मरला ओढ, एक काय ओरडली बाबा, समजा हाक दिली, काय तिच्या पद्धतीनं तिने काय ते तिचे ध्वनी केला, त्या ध्वनीचा अर्थ काय हे आपल्याला कळलं, समजा अगदी तहानेचा अर्थ आहे हे कळले आपल्याला, गेलो, समजा पाणी नसलं, तर सत्वात हे सामर्थ्य आहे की पाणी नसताना सुद्धा पाठीवरनं हात फिरवतोय सर ते शांत होतं. आता पाणी न देता सुद्धा ते शांत राहू शकतं हे सत्वालाच कळू शकतं, हे रजाला कळत नाही. ती म्हणते पाणी दिलेलं नाही त्याची तहान कशी भागेल. मला सांगा आपल्याला तहान लागली असली आणि एखादा जर नुसतं म्हणला की 1-2 मिनटं बसाल की मी जरा पाणी घेऊन येतो, तर त्यावेळेला पाणी प्यायल्यासारखं वाटतं की नाही मला सांगा. हे सत्वालाच शक्य आहे. इतकं शुद्ध चित्त हवं ना, पण आपलं ढवळ काम झाले, सगळे रजोगुण काम झाले. त्यामुळं पाणी मिळाल्याशिवाय जसं ते फोन आला की अलीकडे मनुष्य काय चळवळतोच एकदम, हा आला नाही येऊ दे ना, काय होणार आहे असं जगामध्ये, आलाय नाही घेतला समजा काय होणार आहे, आणि काय होऊ नये खरं म्हणजे, पण होतं काहीतरी अलीकडे, फोन नाही घेतला. अरे फोन नाही घेतला म्हणजे आता हे सगळं असलं हातात घेऊन फिरायची वेळ आली म्हणून हे आले दिवस. नाही तर कुठे काय येत होता, ते रिंग वाजत होती, शेजारच्या घरी रिंग वाजायची, आपल्या घरात फोन पण नव्हतं, शेजारच्या घरी रिंग वाजली आपण काय अस्वस्थ होत होतं का, स्वतःच्या घरी वाजली तर अस्वस्थ होत होतं का, जो कोणी मोकळा असेल तो जाईल, नाही गेला तर तो पुन्हा फोन करेल, ते कळेल त्यावेळेला. बरं हे असली कॉलर आयडी वगैरे असली काय बानगडी नव्हते, कोणाचा आलं तर कोणा ठेवू. आता त्याचं जर काही झालंच असेल समजा, अगदी तुम्हाला लगेच ते काय ते केलंच पाहिजे, सांगितलंच पाहिजे, तर तो पुन्हा 5 मिनिटात येणार, तेव्हा तुम्ही असणारच की, मग तुम्हाला ते कळणार, सांगणार. आता तसं नाही, ते 1 to 1 एकदम की तो झालाच अस्वस्थ. काय अहो काही कॉल आला नाही तरी बघत असतो मनुष्य आला का काय, आपण नेमकं गेलो असं बाहेर, काय ठरवलं गेलो, आमक्याला गेलो तमक्याला गेलो, तेवढ्यात येऊन गेला असलं तर येऊन जाऊ दे, तुम्ही आल्यावर परत करते. असं काही त्यांचं जर जेव्हाशी आलं असे कंठाशी आलं आहे समजा, तो काही थांबणार आहे का, तर तो करेलच काहीतरी ना, तर ते तो काय करायचं ते करेल. पण तसं नाही, मग बघूया म्हणजे काही नाही आले दिवसभरात काही कोणाला येत सुद्धा नाही खरं सांगायचं तर, आपणच मग येत नाहीसे झाले म्हणजे करतो हे आपल्याला माहिती. तर हे सगळं अनैसर्गिक काय झाले ते मला म्हणायचं आहे. ही नैसर्गिक व्यवस्था आहे हे मान्य आहे, पण कुणाचाच नाही आला दिवसभरात ना, चैन पडत नाही. हे रजोगुणाचं काम आहे. अतिरजोगुण असला की नाही की माणसाला चैन पडू देत नाही तो, कारण त्याला रजोगुणाला काम लागतं सारखं, कसलं का काम असे ना. त्याला नुसतं फेऱ्या मारायला सांगितलं तो फेऱ्या मारेल, त्याला सांगितलं जाऊन येईल, गावात जाऊन या, हे करा ते करा ते करा, ते सगळं करेल. पण त्याला म्हटलं जागावर बस, ते नाही जाणार, बसून म्हटलं पण बसवणार नाही. हे रजोगुणाचं म्हणजे त्याच्या प्रत्येकात दोष काय आहे, त्याचं एकमेकांना त्यांचं जर एवढा पाठिंबा आहे, एकमेकांना जर ते पूरक आहेत, तर ते पूरक म्हणून वापरायला यायला नको का. पण ते पूरक म्हणून वापरायला येत नाहीत, कारण ह्याच्या प्रत्येक गुणामध्ये काहीतरी दुसरं आहे की जर समजा त्याच्यातलं नाही सांभाळलं गेलं, रजोगुणाला गती आहे. म्हणून आपण काय ती साधूनी परीक्षा घ्यावी वगैरे ती गोष्ट वेगळी, पण मुळात आपण काय उचलून तिकडे दगड तिकडे ठेवावी, तिकडचे दगड ठेवा, असं काय करायचं कारण नाही, काय काम नाही. म्हणून बागेत काम केव्हाही असतं, असली काही ठिकाणं असतात, स्वयंपाकघर केव्हाही काम असतं. रजोगुणी माणूस असलं का नाही, स्वयंपाकघरात काही काम नसलं तरी त्याला गेल्यावर दिसतं काहीतरी काम आहे. काय होतं, कुठल्या तरी डाब्यावर एवढीशी धूळ पडलेली असते, ज्या अर्थी इथं धूळ पडली त्या अर्थी सगळीकडे धूळ पडली असली पाहिजे, काढायचं बस पुसत 2-2 तास, स्वच्छता पाहिजे. हो, आता त्याला नाव तुम्ही स्वच्छतेचा हा सद्गुण आहे हे मान्य आहे, तो सात्विकी आहे हे बरोबर आहे, पण आत्ता आपल्याला वेळ आहे हे त्याचं खरं कारण आहे. मग वेळ असेल तर आपण त्याच्यापेक्षा नाम घेतलेलं बरं ना, पण नको, कारण त्यात रजोगुणात ते काम नाही, ते सत्वगुणाचं काम आहे, तेव्हा तिथं काही काम नाही आहे. नाम घेणं म्हणजे काही न करणंच आहे ना साध्या भाषेमध्ये, तर ते जमत नाही. मग त्यामुळं असं होतं, मग ते बघतो ते डबे काढून पोसन हे करण ते कर, काय एकदा सकाळी 10 वाजता 11 वाजता पोचलेला कट्टा असतो, पण असं वाटतं एकदा 3 वाजले 4 तास गेले, पुन्हा एकदा पुसून मगच पुसा, 4 वेळा नाही 10 वेळा पुसा, ते तसंच राहणार. फरशी थोडी झिजली तर परत बसवावी लागेल, बसू. पण आता काय ते करण्यासाठी काय जन्माला आलो आहे, तर विचार करावा ठीक आहे, काही गरज आहे का, तर करावं. पण हा रजोगुण असा बसू न देणारा आहे, तो जसा तिकडं ती हाक ऐकल्यावर जसा बादली द्यायलाही पाणी द्यायलाही जातो, जसा आपले सगळे व्यवहार करायला प्रपंचाकडे जातो, कामावर जातो, उद्योगात जातो, तसा तो बसून पण देत नाही आपल्याला. सुट्टीच्या दिवशीसुद्धा खरं आता बसावं ना, खरं सुट्टीच्या दिवशी 10 वाजले काही काम नाही, आता एरवी अगदी पळायचं असते, सगळं ठीक आहे. मग त्याच्याऐवजी आपलं काय आहे ते आवरून जातोच ना, मग 8 वाजता आवरले, आपलं 8:30ला आवरले, एरवी आपण पळत जाणारच, मग आता पळत जाऊ नये, पण चालत देवळात जावं नाही. आता काही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एरवी काही होत नाही, त्यावेळेला कुठे काही झालेलं नसतं, सगळं व्यवस्थित चाललेलं असतं ना.
पण त्या दिवशी असं नाही वाटत की बाबा आता सत्वगुण प्रबळ नाही, त्यामुळे जो दिवस मिळाला तो आता 10 ते 6 काही करू नये, 6 वाजता काय असेल ते जावं, वाटलं डबा घेऊन बसावं, काय आपले काय स्थान असेल एखादं तर बसावं. पण तसं नाही वाटत. आज काय करावं, आज काय कशाला करायला पाहिजे, असं खरं सांगायचं तर असं नाही का ही सुट्टी दिली आहे तर मग आज कशाला काय करायला पाहिजे, आज काही करू नये याच्यासाठी ती सुट्टी दिलेली आहे. पण ती काहीतरी करण्यासाठी आहे असं जो जाणवून देतो तो रजोगुण येतो आपल्याला. असं तऱ्हेनं सगळीकडनं अडचणीत आणत राहतो. म्हणून जरा हे सगळं शोधूनच आपल्याकडे सांख्य तत्त्वज्ञान आहे ते हे सगळं त्यांनी हे शोधून काढले, ते मानलं आहे शंकराचार्यांनी किंवा यांनी सगळ्यांनी आचार्यांनी सगळ्यांनी मान्य केले की त्यांनी हे 3 गुण शोधून काढले, त्याचे उपयोग शोधून काढले, त्याचे उपद्रव शोधून काढले आणि ते मग पुढे जाऊन त्याचं काय करायला पाहिजे, या सत्वगुणाचे उपयोग काय, उपद्रव काय, यांचा उपयोग काय, उपद्रव काय रजोगुणाचा. तमोगुणाचा उपद्रव तर जग जाईल. त्यामुळं तो जे काय आज तुम्ही पेपर उघडला तर जे दिसेल ते सगळं तमोगुणातलं, त्यातलं 80% तमोगुण आहे. काय त्याला काही कसलाही विधी नाही, निषेध नाही, विचाराचे इतके तऱ्हा दिसतील, हे सगळे तमोगुणाचे आविष्कार आहेत. आणि हे काही कुठून आकाशातून निर्माण झाले नाही, आपल्या चित्ताच्या अशुद्धतेला आपणच वेगवेगळ्या कारणांनी प्रोत्साहन दिलेले, त्याचे ते परिणाम दिसतात. आता एखाद्याचा दिसून आला, एखाद्याचं काहीतरी घडलं ते झालं, नसेल घडलं तरी ते होणार, कारण चित्त त्याच्यातलं बिघाडातलं आहे. आणि आपण जे म्हणतो जे म्हणजे तो हाच तमोगुण शांत झोप देऊन, ज्याला खरं म्हणजे झोपेचं काय फार मोठं ह्या अर्थाने कर्तृत्व नाही, पण तरीसुद्धा तिला तमोगुण आहे, ती निद्रा आहे, ती अंधारी आहे, त्यावेळेला माणसाला नैसर्गिकपणे झोप येते. म्हणजे तमोगुणाचा अंधाराशी, अज्ञानाशी या सगळ्याशी नातं आहे. पण ते नातं तुम्हाला सत्वगुण नाही चित्त शुद्ध करण्यासाठी उपयोगी पडतं. त्यावेळेला शुद्ध चित्तामध्ये यातलं काही येणार नाही. पण हे असं नसलं म्हणजे बेरात्री अपरात्री काय होतं ते आपण पाहतो, ते सगळं तमोगुणाचे आविष्कार आहेत आणि ते प्रबळ झाल्याचं हे लक्षण आहे. तर हे सगळं आपण ओळखून असावं. आता आपला वेळ घेत नाही, खूप झाल्या वेळ, उद्या पुन्हा ज्ञानेश्वरी आहे. तर ह्या सगळ्या प्रत्येक गुणाचा आपण ओळख करून घेऊ आणि मग त्याचा उपयोग आणि त्याचा उपद्रव एवढं एकदा लक्षात घेतलं म्हणजे बरोबर जिथे काय वापरायचं तिथे आपल्यापुरता हा अभ्यास आहे सगळा. परमार्थ हा स्वतःशी खेळ आहे, महाराज म्हणायचे तसं स्वतःशी काम आहे, दुसऱ्याशी काय काम नाही याच्यामध्ये. तर ते आपल्याला कसं करता येईल याचा विचार पुढच्या वेळा करूया आणि थांबू. आता वेळ होतो आहे. उद्या ज्ञानेश्वरी त्यांच्या कृपेनं झाल्यास येऊ आपण. विठ्ठल विठ्ठल तुकोबरा, 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 तुकोबरा, विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबरा, तुकोबरा, विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबरा, विठ्ठल
महाराज की जानकी जीवन स्मरण जय जय राम।